नमस्कार, ॲडव्होकेट वाजिद खान बिडकर बोलतोय साहेब. बोला सरजी. मला अमोल खुने नाही का, आता जे साहेबांनी पाटलांविषयी जे बोलत सुटलाय. हां 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 आता बाकी आपण बऱ्याच गोष्टी भेटून बोलणारच आहोत, पण तो काय म्हणला की पाटलांनी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली नाही का, हाताला प्लास्टर झाला आणि पळाले. तर साहेब त्यामध्ये मी आणि ॲडव्होकेट गणेश मस्के वकील होतो. अच्छा. जिथं हमला झाला ते पूर्ण कोर्टाचं ग्राउंड आहे. अच्छा. तिथं दुसरा काय पहिला मजला पण बनलेला नाहीये. बर. त्यामुळे पाटील उडी मारायचा, हाताला प्लास्टर व्हायचा काहीही प्रश्नच येत नाही. दुसरी गोष्ट, पाटलाच्या हाताला आजपर्यंत कधी प्लास्टर नाहीये आणि ती पूर्ण केस आम्ही लढली होती. अच्छा. काय म्हणजे ती केस आम्ही लढलेली आहे. त्या केसमध्ये अमोल खुनेने काय केलं, कुणी काय केलं सगळं आम्हाला माहिती आहे आणि पाटलांनी सुद्धा त्यांच्यासाठी काय केलं ते सगळं माहिती आहे. सर आपण तो काय म्हणतो प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये, काय म्हणतोय तो, हे पाटलांनी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली नाही का, हाताला पकडा आणि पळून गेले, बरोबर. मला सांगा, हमला झाला कोर्टाच्या ग्राउंड मध्ये. आज सुद्धा ते पोलिसांकडे तुम्हाला फुटेज मिळून जातील की पळत कोण होता आणि लपत कोण होता. आणि ती घटना घडली ग्राउंड मध्ये. त्या ग्राउंड मध्ये पहिला दुसरा मजला काय, पहिला मजला आला कुठून सांगा बरं. बरोबर आहे. ग्राउंड मध्ये झाल्यावर पहिला आणि दुसरा मजलाच येत नाही. आला नाही म्हणजे हा माणूस किती खोटं बोलतोय ह्याच्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी माझ्याकडे आहेत. लवकरच सर मी तुम्हाला भेटायला येतो, आपण बोलू ह्या सगळ्या गोष्टींवरती. कारण महाराष्ट्राला सुद्धा हे सत्य कळणं गरजेचं आहे. कारण अमोल खुनेची केस तुम्ही लढलेली आहे, जवळून तुम्ही सगळ्या गोष्टी अनुभवल्यात. त्याचं बोलतो मी जातीनं मुसलमान आहे, परंतु आजपर्यंत पाटलांनी मला कधी हे जाणू दिलं नाही आणि जे प्रेम होतं ते पहिल्यापासून आजपर्यंत तेवढंच आहे. आणि तुमचे पण मनापासून धन्यवाद तुम्ही, कारण हे महाराष्ट्रात चालू असलेली खळबळ जी आहे याचा वाचा फोडण्यासाठी तुम्ही स्वतःहून बोललात आणि त्याबद्दल आपण भेटू लवकरच. हा ना, पाटलांनी आम्हाला बोलायला हे केलंय. अजून तरी मी तुम्हाला एक मित्र म्हणून तेवढी गोष्ट सांगितली की सांगा ना दुसरा मजला आला कुठून तिथं. बरोबर. क्लिअर कट पोलिसांकडे तुम्हाला व्हिडिओज मिळतील. आज सुद्धा त्या कोर्टातल्या चार्जशीट मध्ये पेन ड्राईव्ह आहेत, त्याच्यामध्ये व्हिडिओ मिळतील आणि कोण पळत होता आणि कोण लपत होता हे सगळं आपल्याकडे आहे. बरं बरं. चालतंय. चालतंय. ओके सर, भेटू. येस येस.